नमस्कार, मी समृद्धी जाधव. तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. सध्या महाराष्ट्र विधानसभा 2024च्या निवडणुका चालू आहेत आणि निवडणूक प्रक्रियेतला सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजेच मतदानाचा दिवस उद्या आहे. उद्या म्हणजेच 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात सर्वत्र मतदान पार पडणार आहे आणि हे मतदान करण्यासाठी मतदार यादीमध्ये आपलं नाव असणं आणि त्यापुढे आपण कुठल्या केंद्रामध्ये जाऊन मतदान करणार आहोत हे सगळं असणं अतिशय गरजेचं असतं, अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळेच मतदान यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही, मतदार यादीमध्ये आपलं नाव कसं शोधायचं हे आज आपण जाणून घेणार आहोत. याचाच एक छोटासा डेमो सुद्धा मी तुम्हाला देणार आहे आणि अगदीच 2 मिनिटांच्या आत आपण घर बसल्या आपल्या कम्प्युटरवर किंवा मग मोबाईलवरती हे नाव, मतदार यादीमधलं आपलं नाव कसं शोधायचं हे आज आपण जाणून घेणार आहोत. मतदार यादीत आपलं नाव शोधण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचं आहे. गुगल क्रोम वर गेल्यानंतर इलेक्शन कमिशन किंवा मग इलेक्शन कमिशन इंडिया असं काहीही तुम्ही टाईप केलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जी वेबसाईट दिसेल तीच वेबसाईट आपल्याला ओपन करायची आहे. त्यासाठी आपण बघतो इथे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असं गुगल सर्च ऑलरेडी आलेलं आहे, यावरतीच क्लिक करूयात. त्यानंतर आपल्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची ऑफिशियल म्हणजेच अधिकृत जी वेबसाईट आहे ती वेबसाईट दिसतेय. याच वेबसाईटमध्ये खाली आपल्याला काही वेगवेगळे ऑप्शन्स दिसतात. 4 ते 5 ऑप्शन्स असतात. या 4-5 ऑप्शन्स मधलं इलेक्ट्रोल रोल हा जो ऑप्शन आहे, ज्याच्या खाली वोटर सर्च असं लिहिलेलं आहे, हा ऑप्शन जो आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा. यावर क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होतो. यामध्ये जाऊन आपण आपलं नाव शोधू शकतो. सगळ्यात पहिलाच जो ऑप्शन आहे वोटर सर्च, यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हा संपूर्ण इंटरफेस दिसतो. या इंटरफेस वरती EPIC जो डिटेल क्रमांक एक असतो आपल्याकडे, तो जर आपण टाकला तर आपलं मतदार यादीतलं नाव शोधता येतं. मात्र अनेकांना हे डिटेल्स त्यांच्याकडे नसतात, हा नंबर नसतो. त्यामुळे पुढचे जे 2 ऑप्शन आहेत ते 2 ऑप्शन अतिशय सहज सोपे आहेत. दुसरा ऑप्शन यामध्ये आहे सर्च बाय डिटेल्स, म्हणजेच आपल्या नावावरून आपलं मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे का हे शोधता येतं. त्यामुळे यावरती आपण सगळ्यात पहिल्यांदा क्लिक करूयात. यावर क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होतो. त्यानंतर सगळ्यात वर स्टेट म्हणजेच राज्य सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये मी महाराष्ट्र सिलेक्ट केलंय. त्यानंतर भाषेत तुम्हाला जर मराठी जास्त कम्फर्टेबल असेल तर मराठी तुम्ही सर्च करू शकता किंवा इंग्लिशही ठेवू शकता. खाली आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आपल्याला आपलं नाव टाकायचंय. इथे आपण आपलं नाव आणि आडनाव टाकून घेऊ. त्यानंतर पुढे जो कॉलम दिसतोय त्या कॉलम मध्ये आपल्या वडिलांचं किंवा मग पतीचं, जर तुम्ही विवाहित असाल तर पतीचं नाव तुम्ही या ठिकाणी टाकू शकता किंवा मग आपल्या वडिलांचं नाव टाकायचंय. खाली आल्यानंतर पुन्हा 2 ऑप्शन आहेत. यामध्ये तुम्ही डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमची जन्म तारीख जी आहे ती यामध्ये सिलेक्ट करून टाकू शकता किंवा यापेक्षा सोपा आणखीन एक ऑप्शन आहे तो म्हणजे डायरेक्ट एज किंवा तुमचं वय सुद्धा तुम्ही टाकू शकता. यानंतर पुढचा जो कॉलम आहे त्या कॉलम मध्ये आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचा आहे. यामध्ये मी महिला असं सिलेक्ट करून घेते. त्यानंतर पुन्हा खाली आल्यानंतर तुमचा जो जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यात तुम्ही मतदान करणार आहात तो जिल्हा पहिल्यांदा सिलेक्ट करून घेऊयात. मी इथे पुणे सिलेक्ट केलंय. त्यानंतर ज्या विधानसभेसाठी तुम्ही मतदान करता, तुमचा जो कुठला विधानसभा मतदारसंघ असेल तो सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी मी कसबा पेठ सिलेक्ट करून घेतलाय. विधानसभा सिलेक्ट केल्याच्या नंतर खाली आपल्याला इकडे कॅप्चा कोड टाकून घ्यायचा आहे. येस, आपण कॅप्चा कोड बरोबर टाकल्याच्या नंतर खाली लगेचच आपल्याला अगदी एका क्लिक वरती मतदार यादीमधले आपलं नाव जे ते दिसून येतं. यामध्ये नाव आहे, त्यानंतर कुठली विधानसभा आहे ते सुद्धा आहे. यामध्ये पोलिंग स्टेशन म्हणजेच मतदान केंद्र कुठलं आहे हे सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यामुळे अगदीच 1 मिनिटामध्ये हे सगळं सर्च करणं अतिशय सोपं आहे. त्याचबरोबर आपण पुढे जर पाहिलं तर सर्च बाय मोबाईल असा एक ऑप्शन आहे. या ऑप्शन वरतीही
क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही तुमचं राज्य, भाषा आणि त्यानंतर मोबाईल नंबर टाकून पुन्हा कॅप्चा कोड टाकला तर त्याद्वारे सुद्धा फक्त मोबाईल नंबरवरून सुद्धा तुम्ही तुमचं मतदार यादीतलं जे नाव आहे ते अगदी सहज सोप्या पद्धतीने शोधू शकता। तर आपण पाहिलं अगदी 2 मिनिटांच्या आत आपण कम्प्युटरवरती किंवा मग आपल्या मोबाईलवरती मतदार यादीमधलं आपलं नाव अगदी सहजपणे शोधू शकतो आणि याच नावाच्या आधारावरती आपण मतदान सुद्धा करू शकणार आहोत। जर तुमच्या नावामध्ये काही चुका असतील तर तुम्ही तुमच्या मतदान केंद्रावरती जाऊन तिथले जे कोणी अधिकारी असतील त्यांना याबाबतची तक्रार करू शकता। ते तुम्हाला काहीतरी त्यावरती पर्याय सुचवू शकतात। मात्र मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाकडून अनेक सुविधा यावेळेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। ज्या पद्धतीने तुमच्याकडे जर मतदान कार्ड नसेल तरी सुद्धा इतर कुठलंही फोटो आयडी किंवा ओळखपत्र आपण ज्याला म्हणतो, आधार कार्ड असेल किंवा मग बँक पासबुक असेल, इतर कुठलं दिव्यांग सर्टिफिकेट वगैरे असेल, या सगळ्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही मतदान करू शकणार आहात। त्यामुळे यंदाची ही जी निवडणूक आहे लोकशाहीचा उत्सव आहे, मतदारांचा उत्सव आहे। त्यामुळे दरवेळेस प्रमाणे यावेळेस सुद्धा घराबाहेर पडून मतदान करणं आणि मोठ्या संख्येने मतदान करणं हे अतिशय गरजेचं आहे। टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही आमच्या सर्व प्रेक्षकांना जास्तीत जास्त मतदान करण्याचं, सगळ्यांनी मतदान करण्याचं आवाहन करत आहोत। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी। एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस। तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा। मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव। मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4। संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54, मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78। Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। तो ये रेड वाला है, सही वाला देना। वे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.